कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्यानं नागरिक हैराण झालेत. आम आदमी पार्टीनं निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळंच मुदती अगोदरच शहरातील रस्ते खराब होत असल्याचा आरोप केलाय. शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आपच्या वतीनं खड्डेमुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका इमारतीभोवती मानवी साखळी करून घेराव घालत दर्जेदार रस्त्यांची मागणी करण्यात येणार आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई आणि शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अमृत योजना गॅस पाईपलाईन कामासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली आहे, परंतु अद्याप ते रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. जिथं खड्डे पडलेत तिथं मुरूम टाकल्यामुळं रस्त्यांमध्ये दलदल निर्माण होऊन अपघात होऊ लागलेत. दरम्यान महानगरपालिका क्षेत्रातील 400 रस्ते दोषदायित्व मुदतीत असल्याचं प्रशासक स्वतः मान्य करत असतील तर संबंधित ठेकेदारांकडून ते अद्याप दुरुस्त का करून घेतले नाहीत असा सवालही यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी उपस्थित केला. 14 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता मानवी साखळी करत महापालिकेला घेराव घालण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाला जागं करण्यासाठीच्या खड्डेमुक्ती आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी 81 80 86 77 61 या नंबरवर नागरिकांनी मिस्ड कॉल द्यावा असं आवाहन करत आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी आंदोलनाच्या जनजागृतीसाठी कोपरा सभा घेणार असल्याचं सांगितलंय. पत्रकार बैठकीला सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, अमरसिंह दळवी, संजय नलवडे, रमेश कोळी, ऋषिकेश वीर, राकेश गायकवाड आदी उपस्थित होते.